आज तामिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते विजय थलापती यांचा शपथविधी पार पडला. 118 आमदारांच्या सह्या दाखवल्याशिवाय शपथविधी होणार नाही असा निर्धार राज्यपाल आर्लेकरांनी करूनच ठेवला होता. निकाल लागला त्या दिवशीच सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून थलापती विजय यांना सरकार बनवण्यासाठी मंजुरी देणे गरजेचे होते. तशी परंपराच आहे. अटल बिहारी वाजपेयी, देवेंद्रजी फडणवीस, कर्नाटकातील येडियुरप्पा आणि अशा अनेकांना तत्कालीन राज्यपालांनी सरकार बनवण्यास पाचारण केलेले होते. ही परिपाठी सर्वमान्य असताना या राज्यपाल महोदयांनी 113 आमदारांच्या सह्या असूनही त्यांना शपथ दिली नव्हती. निकाल लागला त्या दिवसापासून विजय यांच्यासाठी बहुमत जुळवण्याचे कार्य राहुल गांधी यांनी आपल्या हातात घेतलेले होते. विजय तर निवडणूकपूर्व दोस्ती करण्यास तयार होते. थलापती विजय यांनी राहुल गांधी यांना 70 जागी उमेदवार उभे करण्याचे आश्वासनही दिले होते. पण काँग्रेसच्या नेतृत्वाने 20 वर्षापासूनची डीएमके सोबतची मैत्री तोडता येत नाही म्हणून त्याला मान्यता दिली नव्हती. निकाल जाहीर झाल्याबरोबर राहुल गांधी यांनी डीएमकेच्या दोस्तीचा विचार न करता विजय यांना पाठिंबा जाहीर केला. कसेही करून विजय यांचा पक्ष व काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ नये म्हणून राज्यपाल अडून बसले होते. असेही म्हणतात की राहुल गांधी यांनीच इतर सर्व पक्षांना पाठिंबा देण्यासाठी तयार केले आहे. तमिळनाडूत आता जे सरकार तयार होत आहे त्यात काँग्रेसचे फक्त 5 आमदार आहेत. त्या 5 पैकी दोघांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळणार आहेत. 1967 सालामध्ये काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यावर त्या पक्षाला डीएमकेने मंत्रीपदच दिले नव्हते. अगदी या निवडणुकीत सुद्धा केवळ 28 जागा देण्यात आल्या होत्या. आता तर डीएमकेने चक्क वेगळे बसण्याची तयारी केली असून तसे पत्रही लोकसभेच्या अध्यक्षांना देऊनही टाकले आहे. तामिळनाडू सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने जो निर्णय घेतला त्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. स्टॅलिनचे पुत्र उदयनिधी आणि अण्णा डीएमके प्रमुख पलानीस्वामी यांचे पुत्र मिथुन हे दोघेही चांगले मित्र आहेत. पण हे दोन्ही पक्ष एकत्र येतील हे स्वप्नातही शक्य नव्हते. विजय यांनी अण्णाद्रमुकशी समझोता करून सरकार स्थापन करावा असा प्रस्ताव दिल्लीश्वरांचा होता. पण त्यालाही अण्णाद्रमुकमधीलच अनेकांचा विरोध होता. राहुल गांधी यांनी समर्थन दिल्यावर थलापती विजय यांना बहुमतासाठी इतर कोणाला सांगायची गरजच नव्हती. राहुल गांधी यांनीच ती सर्व जबाबदारी पार पाडली. दोन्ही द्राविडियन पक्षांना वगळून हे सरकार बनवण्यात आलेले आहे. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली पाहिजे. तामिळनाडूचे पुढील राजकारण कसे राहील हे अजून गुलदस्त्यातच आहे. अण्णा डीएमके म्हणजे एनडीए आहे आणि त्याला डीएमके कडून पाठिंबा मिळेल याची सुतराम शक्यता नाही. सध्याच्या परिस्थितीत इतर अनेक पक्ष राज्यात भांडतात तरी ते इंडिया आघाडीमध्ये एकत्र आहेत. डावे पक्ष, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस अशी अनेक उदाहरणे समोर आहेत. पण आता डीएमकेला एनडीए मध्ये जाता येत नाही आणि इंडियात त्यांना राहायचे नाही. म्हणजे ते इकडचेही नाहीत आणि तिकडचेही नाहीत. देशाच्या राजकारणात असे चालत नाही. राहुल गांधी त्यांना प्राप्त परिस्थितीत जे करता येते ते केले असे सांगून पुन्हा इंडियामध्ये आणू शकतात. एकूणच या 5 राज्यांच्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपने कमाल केली, केरळमध्ये काँग्रेसने धमाल केली आणि तामिळनाडूत संधी साधून एक राज्य जे इंडियात होते ते इंडियातच राखले. एवढे मात्र नक्की आहे की आता हे सरकार पुढील 5 वर्ष टिकावे यासाठी विजय थलापती यांना बरीच कसरत करावी लागेल. त्यांनी दिलेली आश्वासने बरीच महागडी आहेत. त्यांनी 99,000 कोटी रुपये वाटण्याचे सांगितले आहे. यामुळे तामिळनाडूच्या तिजोरीवर मोठाच परिणाम होणार आहे. केंद्राकडून फारशी आशा ठेवण्यात अर्थ नाही. तेव्हा या नवीन सरकारचा एकूणच भविष्यकाळ सुखद हो ही शुभेच्छा विजय या प्रसिद्ध अभिनेत्याला दिलीच पाहिजे. सध्या आपल्या हाती फक्त एवढेच आहे.